गुड मॉर्निंग सर्वांना, माझा नमस्कार। आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया। लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर। सर्वात प्रथम मी अगदी झटपट वाटण तयार करून घेते, कारण आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम भरपूर सुरू झालेला आहे। आधी संपूर्ण वांगी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। इथे आपण आता वांगी कट करून घेऊयात आणि नंतर वांगीला या पद्धतीने आपण काप करूयात। आणि आतला भाग चेक करून घ्यायचा। कधी कधी वांगे भरपूर कीड लागलेले असतात। सर्वात आधी आपण वांग्यात मसाला भरण्याकरिता मसाला बनवून घेऊयात। तेल जास्तच तापलेलं आहे, गॅस बंद करूया। थोडी राई, जीरा, कढीपत्ता आणि तयार केलेले वाटण घालूया। गॅस सुरू करते परत। यात घालूया हळदी, मिरची पावडर, धने जिरे पावडर आणि मीठ। ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केले होते ना, त्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी आपण वाटणात टाकूया। मसाला छान परतवून झाला ना की त्यामध्ये आपण टाकूया थोडासा काळा मसाला। कोणत्याही प्रकारचा काळा मसाला चालेल। वांगी भरण्यासाठी आपला मसाला रेडी आहे। थोडा गार झाला ना की आपण वांग्यामध्ये भरूयात। हे बघा, आपलं वाटण रेडी झालेलं आहे। आपण वांग्यांमध्ये भरूयात। तेल गरम झालेलं आहे, आपण थोडं हिंग घालूया। यावेळी मला वांगी मार्केटमध्ये छोटी मोठी मिळालेली आहे, तर मी काय करणार आहे, मोठी वांगी आहे ना ती आधी परतवून घेईन। थोडा वेळ 2-3 मिनिटं परतवूयात। त्यामुळे काय होईल, आपले सगळे वांगे सारख्या प्रमाणामध्ये शिजतील। तुम्हाला जर का कांदा आवडत असेल ना, तर सर्वात प्रथम तेलामध्ये बारीक केलेला कांदा लालसर रंगावरती परतवून घ्या, नंतर हिंग घाला। दुसरी पण वांगी सोडूया। आपला थोडा मसाला वाचला होता ना, तो पण यामध्ये घालूया। पाणी घालूया थोडं। पाणी शिजू देऊया।
इथे मी मस्त गव्हाच्या पिठाचे आणि ज्वारीच्या पिठाचे मिक्स रोडगे बनवून घेत आहे. या स्टेपला मला थोडी पाण्याची गरज वाटते. मी थोडं पाणी घालणार आहे. आपली वांगी ना शिजलेली आहे, परंतु परफेक्ट टेस्ट येण्याकरता जो आपल्याला लुसलुशीतपणा लागणार आहे ना वांग्यांना, तो अजून यायचा आहे. आपण मंद आचेवरती त्याला थोडा वेळ शिजू देऊया. जबरदस्त सावजी टेस्टसाठी ना मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगते. वांगींना मसाल्यामध्ये पूर्णपणे चिमून द्यायची, मस्त टेस्ट येते बरं का. थोडासा रस्सा तिथे करणे. माझे मास्टर शेफ आलेले आहेत. बस 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 का? हा बस 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 झालं. भातासोबत रस्सा लागेल ना खायला. शिजले का? थोडे शिजायचे. या भाजीमध्ये ना कोणत्याही प्रकारचा जास्त मसाला घातलेला नाही आहे आपण. कांदा नाही, खोबरं नाही की शेंगदाणे नाही. फक्त अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण एवढंच.